रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. यातील शब्दार्थ पाहूया. वेगळा म्हणजे निराळा किंवा अलग. गुंता गुंता म्हणजे गुंतागुंत. आणि पाय मोकळा होणे म्हणजेच बंधनातून मुक्त असणे. येथे गझलकार आपल्या कलंद वृत्तीचे वर्णन करताना म्हणतो की या जीवनाचा हा खेळ मी अगदी मनस्वीपणे खेळत आलेलो आहे. जीवनामध्ये सुखदुःख आहेत, नाजूक नात्याची बंधने आहेत. पण त्या बंधनाच्या गुंत्यामध्ये मी जरी गुंतलेला दिसलो तरीही मी या सर्व बंधनांपासून, या सगळ्या गुंत्यापासून पार मोकळा आहे. सर्वांमध्ये राहूनही मी त्यांच्यात न राहिल्यासारखा अगदी अलिप्त आहे. मी सर्वांमध्ये मिसळूनही माझे वेगळेपण जपतो आहे. रंग माझा वेगळा या गझलेमध्ये गझलकार आपल्याला त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची झलक दाखवतो. जीवनाच्या सर्व रंगामध्ये अगदी मनस्वीपणे रंगूनही तो त्या रंगामध्ये हरवून जात नाही, तर तो स्वतःचा वेगळेपणा जपतो आहे. उदाहरणार्थ पहा की माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळे रंग म्हणजेच काय, तर हे रंग कधी समस्यांच्या रूपामध्ये, तर कधी आनंदाच्या, तर कधी विविध अनुभवांच्या रूपामध्ये येत असतात. म्हणजेच माणसाचं जीवन जगत असताना त्याच्या आयुष्यामध्ये चढ उतारे असतात. प्रत्येक वेळी आनंदाचे क्षण असतील असं नाही, किंवा प्रत्येक वेळी दुःखच असेल असंही नाही. वेगवेगळे रंगढंगाचं जीवन हे माणसाच्या वाट्याला येतं. आणि असंच जीवन इथे या गझलकाराच्या वाटेला आलेलं आहे. पण इथे गझलकार स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. इथे कवीला त्याच्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुभव येतात, पण कवी ते म्हणतात की या सर्व प्रकारच्या रंगात रंगूनही मी माझे स्वतःचे वेगळेपण जपले आहे. थोडक्यात सांगायचं तर की सर्वसामान्य माणसांना ज्या गोष्टींना सामोरे जावे लागते, त्या सर्वच गोष्टींना कवीलाही सामोरे जावे लागले आहे. मग ते दुःख असो, एखादी समस्या असो, किंवा एखादा आनंददायी क्षण असो. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाप्रमाणेच कवीच्या आयुष्यातही दुःख, समस्या किंवा आनंददायी क्षण हे आलेले आहेत. या साऱ्याच गोष्टी कवीनेही अनुभवलेल्या आहेत. पण सर्वसामान्य माणसासारखा कवी या सगळ्यामध्ये अडकून पडला नाही. म्हणजे आपण बघा, कधी कधी आपल्यालाही असं होतं की एखादी गोष्ट आपल्या मनाला इतकी लागते की आपण खूप काळ त्याच्यामध्ये गुंतून पडलेला असतो, आपण सतत त्याचा विचार करत असतो. पण कवी कशा वृत्तीचा आहे की कलंद वृत्तीचा, बिनधास्त निर्धास्तपणे आयुष्य जगणारा, स्वतःच्याच मस्तीत, की जगाचा विचार न करता जे आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणेच तो जगणारा आहे. आणि म्हणूनच कवी काय म्हणतोय की सर्वसामान्य माणसाप्रमाणेच सुखदुःख असो, समस्या असो, आनंददायी क्षण असो, हे साऱ्याच गोष्टी माझ्याही आयुष्यामध्ये आल्या, पण मी मात्र त्याच्यामध्ये अडकून पडलो नाही. की समाजामध्ये आपल्याला अशी काही कवीसारखी माणसं पाहायला मिळतात. अशी अनेक माणसं असतात की स्वतःचं समाजामध्ये मिसळूनही ते स्वतःचं वेगळंपण जगतात. आता उदाहरणार्थ जर आपण सिंधुताई सपकाळ, जर आपण त्यांचं जीवन पाहिलं तर किती भयानक जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं होतं, की दुसरी कोणी बाई असती तर अगदी ह्या सगळ्या परिस्थितीमुळे कोलमडून पडली असती. पण त्या मात्र ह्या सगळ्याच परिस्थितीवर अगदी बिनधास्तपणे, अगदी कशाचाही विचार न करता, समाजाचा विचार न करता त्या जगत आल्या आणि जीवनातील आपल्या समस्यांवर मात करून त्यांनी स्वतःचं वेगळंपण जपलं, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर की गझलकाराच्या म्हणजेच कवीच्या आयुष्यातही सुख, दुःख किंवा समस्येच्या रूपाने असे वेगवेगळे रंग त्यांनी जीवनामध्ये अनुभवले, पण त्यामध्ये तो गुंतून पडला नाही. पुढे पहा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. इथे कवी पुढे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये अनेक नाती असतात, मग ती जवळची असो किंवा लांबची. पण ही नाती जगताना देखील अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपण गुरफटून जातो. आणि मग कधी कधी काय होतं की त्यामुळे एक प्रकारचा गुंता निर्माण होतो. आणि मग ह्याच्यामुळे कधी कधी नात्यांमध्ये दुरावाही निर्माण होतो. बऱ्याच वेळेस आपण पाहिलं की काही काही गोष्टींमुळे नात्यांमध्ये एक कटुता येते. पण कवी काय म्हणतोय की मी मात्र या गोष्टीचा जास्त विचार करत नाही. म्हणजे आता माणूस म्हटला की माणसाचे स्वभाव वेगवेगळे आहेत, विचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे जरी आपण नातेवाईक मंडळी म्हटलं
तर त्यांच्यामध्ये सुद्धा कधीकधी कटुता येते, नात्यामध्ये आपल्या दुरावा येतो आणि मग आपण कधीकधी त्या गोष्टीचा फार विचार करतो किंवा कधीकधी अशीही माणसं आपल्याला पाहायला मिळतात की नात्यांमध्ये दुरावा की अगदी तो कायमस्वरूपी टिकून राहतो त्यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा. पण कवी काय म्हणतोय की मी मात्र या अशा कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करत नाही. तर अशा सगळ्या ह्या गुंत्यांमध्ये गुंतूनही मी स्वतःचा पाय मात्र मोकळा ठेवला आहे. म्हणजेच काय की या नात्यांच्या बंधनातून मी स्वतःला मुक्त ठेवलेले आहे. थोडक्यात सांगायचं तर की व्यक्तीला आपल्या जवळच्या आणि समाजातील इतर लोकांबरोबरही जीवन व्यतीत करत असताना खूप समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे ते नात्यामध्ये इतके ती व्यक्ती गुरफटून जाते की या गुंत्यातून सुटणे फार अवघड होते. पण कवीने मात्र या सर्वांमध्ये मिसळूनही स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवलेले आहे. सर्व नात्यांच्या, भावनांच्या बंधनांच्या गुंत्यामध्ये तो जितक्या सहजपणे गुंतत जातो, तितक्याच सहजपणे त्या गुंत्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्यही इथे कवीकडे आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की परस्पर विरोधी भावछटा हे आपल्याला गझलेमध्ये पाहायला मिळतं. इथेही परस्पर विरोधी भावछटांमुळे या गझलेला एक सुंदर अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजे तो कसा पहा की रंगूनही न रंगणारा, म्हणजे एकीकडे तो रंगलेलाही आहे पण नही रंगलेला आहे, गुंतूनही न गुंतणारा असा हा गझलकार अगदी कलंदर जगावेगळा आहे. आणि आपले जगावेगळे अनुभव सांगण्यासाठी इथे गझल हा रचनाबंध इथे गझलकाराने वापरलेला आहे. ही द्विपदी एक स्वतंत्र शेर आहे आणि या शेरमध्ये एक स्वतंत्र वेगळा विचार मांडलेला आहे. तसंच वेगळा, मोकळा या शब्दांच्याद्वारे योग्य ठिकाणी यमक साधल्याने, तसेच र आणि ग या अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे अनुप्रास अलंकार साधलेला आहे. म्हणजे कसं बघा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, इथे र ची पुनरावृत्ती झालेली आहे. गुंतुनी गुंत्यात साऱ्या ग या अक्षराची इथे पुनरावृत्ती झालेली आहे. आणि जेव्हा एखाद्या ओळीमध्ये अक्षरांची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा अक्षर येणं असं जेव्हा होतं, तर तेव्हा तिथे अनुप्रास अलंकार असतो. तर यमकप्रधान रचना आणि अनुप्रास अलंकाराचा वापर केल्यामुळे या गझलेला अगदी सुंदर प्रकारे नादमयता प्राप्त झालेली आहे. तसेच या ओळी वाचताना आपल्या मनामध्ये दुःख किंवा शोक हा भाव निर्माण होऊन आपल्याला करुण रसाचाही अनुभव मिळतो. आपल्याला या गझलेमध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनापेक्षा एक वेगळं जीवन जगणाऱ्या गझलकाराची आपल्याला ओळख होते. आणि म्हणूनच तो काय म्हणतोय की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. म्हणजेच सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे सुखद प्रसंग किंवा दुःखद प्रसंग, काही समस्या, म्हणजे वेगवेगळे रंग माणसाला आयुष्यामध्ये अनुभवायला मिळतात या समस्या किंवा सुखदुःखांच्या क्षणांच्या रूपाने. या गझलकाराच्या आयुष्यामध्येही असे क्षण आलेले आहेत, पण तरीही तो मात्र त्याच्यामध्ये अडकून पडलेला नाही. त्याच पुढे गझलकार काय म्हणतोय की गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. जशी सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये नाते संबंध असतात आणि मग कधी कधी या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, पण इथे हा गझलकार मात्र वेगळंच जीवन जगणारा आहे. आणि म्हणूनच एक कलंदर वृत्तीनं जीवन जगणारा, स्वतःच्याच धुंदीत बेफिकीर असं आयुष्य जगणारा माणूस, की काय म्हणतोय गझलकार, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. म्हणजे इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे गझलकारही नात्यामध्ये गुंतून पडतो, म्हणजे गझलकारानेही नाती जपलेली आहेत, पण इतर माणसांसारखा तो त्या नात्यांमध्ये अगदी गुंतून पडलेला नाही आहे. तर नाती तो मानतोय, पण त्यामधून सुद्धा त्याने त्याचं वेगळं पण हे जपलेलं आपल्याला दिसून येतं, किंवा तो या नात्यांमध्ये गुरफटून किंवा अडकून पडलेला नाही आहे. पुढे पाहूया. कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. यातील शब्दार्थ पाहूया. सावली म्हणजे छाया आणि इथे सुख असा अर्थ आहे. झळा म्हणजे गरम हवेचा झोत किंवा वाफा. इथे झळा म्हणजे दुःख असा अर्थ इथे आहे. पहा, स्वतःला आलेला जगावेगळा अनुभव व्यक्त करताना कवी इथे म्हणतो की या सावल्या म्हणजे इथे सुख असा अर्थ, की या सावल्या म्हणजे हे सुख की न जाणे अचानक माझ्या जीवनामध्ये आले, पण मी मात्र असा आहे की या सावल्यांच्याही झळा मला, म्हणजेच काय, या सावल्यांच्याही मला गरम वाफा किंवा त्या मला ही दुःखरूपी वाटत आहेत.
मदत करायला येणारे पण अशा प्रकारे मदत करतात की त्यांचाही मला त्रास होतो. कवी काय म्हणतोय की मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. कवी हा अगदी इथे जगावेगळा आहे. सर्वसामान्य लोकांना उन्हाचे चटके बसतात किंवा झळा लागतात. म्हणजेच काय की त्या इथे शब्दशः अर्थ नाही आपल्याला घ्यायचा आहे की जीवनात येणाऱ्या ज्या समस्या किंवा दुःख असा इथे अर्थ आहे. तर थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की सर्वसामान्य माणसाला त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या काही समस्या असतील किंवा दुःख असतील तर यामुळे त्यांना त्रास होतो. आणि आणि सावली ही त्यांना सुखद वाटते. सावली म्हणजे काय तर आयुष्यात येणारे आनंददायी किंवा सुखद क्षण हे त्यांना आनंद देतात. पण कवी मात्र अगदी जगावेगळा आहे. इथे कवीला सुखही दुःखदायक वाटते. आणि म्हणूनच कवी काय म्हणतो की मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा, की या जगावेगळ्या गझलकाराला सावल्यांच्याही झळा लागतात. म्हणजेच काय तर व्यावहारिक जगामध्ये वावरत असताना गझलकार दुःखाचे चटके सोसतो आणि या दुःखद प्रसंगी त्याला मदत करायला येणारेही त्याला अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही त्याला त्रासच होतो. आणि त्यामुळे कधीकाळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याला आनंदाऐवजी दुःखच वाटते. उदाहरणार्थ पहा की आपल्याला असं पाहायला मिळतं की समाजामध्ये अशी काही माणसे आढळतात की केवळ स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी किंवा स्वतःचा उदो उदो व्हावा म्हणून गांजलेल्या लोकांना मदत करण्याचा ते दिखावा करतात. उदाहरणार्थ आता बघा की पूर, भूकंप किंवा दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आपल्याला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात की केवळ आपल्याला प्रसिद्धी मिळावी म्हणून काही नेते मंडळी अशा आपत्तीग्रस्त लोकांना मदत करतात. पण खरोखर मनामध्ये मात्र त्यांच्या दुःखाविषयी त्यांना अगदी तसं पाहिलं तर काहींना जराही कळवळा नसतो. फक्त दिखाऊपणा करण्यासाठी ते मदतीचा हात आणतात. तर इथे कवीच्या आयुष्यातही त्याने अशा माणसांचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच कवी काय म्हणतोय की सावली बनून म्हणजे आश्रय घेऊन म्हणजेच मदत घेऊन येणाऱ्यांची मदतही मला नकोशी वाटते. कारण का तर मदत करणारेही अशा प्रकारे मदत करतात की त्यामुळे त्या मदतीमुळे आनंद वाटण्याच्या ऐवजी दुःखच वाटते. थोडक्यात सांगायचं तर की कवीच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक दुःखद प्रसंग आले आणि मग अशा दुःखद प्रसंगी त्याला काही माणसं मदतीला आली. पण त्यांनी पण अशा प्रकारे मदत केली की त्याचाही कवीला त्रासच झाला. कारण ती मदत फक्त वरवरून दिखाऊपणाची मदत होती. मनातून मात्र कवीविषयी त्यांच्या मनात जराही कळवळा नव्हता. आणि म्हणूनच कवी काय म्हणतोय की कोठूनी जाणे कोण जाणे कोठूनी या सावल्या आल्या पुढे. म्हणजे मदतीसाठी या जेव्हा कवीच्या आयुष्यामध्ये जेव्हा काही दुःखद घटना घडल्या किंवा दुःखद प्रसंग त्याच्या आयुष्यामध्ये आले तर त्यावेळेस त्याला मदत करणारे जे लोक होते तर त्यांनी पण अशा प्रकारे मदत केली की त्या मदतीमुळे त्याला आनंद होण्याच्या ऐवजी त्या मदतीचा त्रासच त्याला झालेला आहे. आणि म्हणूनच तो म्हणतोय की मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. कारण मदत करायला येणारी माणसंच ही कवीच्या आयुष्यामध्ये अशी होती की त्या मदतीमुळेही कवीला त्रासच झाला. कारण त्यांची मदत केवळ वरवरची मदत होती. इथे पहा सावल्यांच्या झळा. आता खरं पाहिलं तर इथे विरोधी शब्दछटाही असलेली आपल्याला दिसून येते की सावली म्हणजे काय तर थंडगार अशी छाया आणि झळा म्हणजे गरम वाफा. तर अशा या शब्दांमधून परस्पर विरोधी भावछटा अगदी अचूकपणे टिपल्याने गझलेला सुंदर असा अर्थ प्राप्त झालेला आपल्याला इथे दिसून येतो.